नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केटची दिशा या सीरीजमध्ये. आणि थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत, की आज मार्केटने कशा पद्धतीने परफॉर्म केलेलं आहे आणि पुढे मार्केटची दिशा ही कशा पद्धतीने असू शकते. त्याआधी एक गोष्ट इथे मी तुम्हाला हायलाइट करू इच्छितो, की एक गोष्ट जर का तुम्ही ते चेकआउट केली, तर निफ्टीचा चार्ट तुम्हाला इथे दिसत असेल क्लिअरली. आणि आज जर का बघितलं, तर आज मार्केटने नाही म्हटलं तरी जवळ-जवळ एक 300, 400, 500 पॉइंटचा गॅप डाउन केलेला आहे. ॲक्चुअली गॅप डाउन आहे तो 300 पॉइंटचाच आहे रेअरली. बट मार्केटची जी काही ओव्हरऑल मूव्हमेंट आहे आजच्या दिवसासाठी, ती 600 पॉइंटची झालेली आहे डाउन साइडला. जो काही 23,000चा सपोर्ट होता, तो खूप दिवस सस्टेन राहत होता. पण एक गोष्ट जर का आपण लक्षात केली, तर लास्टला ज्यावेळेस मार्केट क्लोज झालं होतं 20 तारखेला शुक्रवारी. हं, सो इथे जे काही बाहेरची कॅन्डल दिसते ना मित्रांनो तुम्हाला, हे सगळे आपले रिटेलर्स आहेत, ज्यांनी ते कॉल घेतलेले आहेत. त्यांना काय वाटलं, की आता मार्केट 23,000 सस्टेन झालंय. आता मार्केट वरती जाणार. बट मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जोपर्यंत निफ्टी 23,400च्या वरती जाऊ शकत नाही, तोपर्यंत बुलिश विचार करायचा नाहीये आपल्याला. आणि ही जी काही रॅली आहे, ही सगळी फसवी रॅली आहे रिटेलर्सला ट्रॅप करण्यासाठी. सो बेसिकली या पद्धतीने मार्केटमध्ये कामकाज झालेलं आहे. आता मार्केटसाठी पुढचा सपोर्ट हा कुठला असणार आहे? जर आपण लार्ज टाईम फ्रेमवरती गेलो, डेली टाईम फ्रेमवरती जर जाऊन आपण एक गोष्ट चेकआउट केली, तर आजची कॅन्डल ही फुल व्हॉल्यूममध्ये दिसत आहे, सेलर्सच्या कंट्रोलमध्ये. आणि मार्केटसाठी एक सपोर्ट आणि एक म्हणू शकतो डिमांड झोन आता मला जिथं दिसत आहे ना, तो 23 म्हणतोय सॉरी 22,350. 22 म्हणायची सवय नाहीये, 23 म्हणायची सवय लागली होती मागच्या आठवड्यापासून. तर चुकून 23 निघून गेलं. आता 22,000 म्हणायची पण सवय लावायला लागतीये का? हे बघण्याची गोष्ट आहे. पण त्याआधी तुम्हाला एक लेटेस्ट न्यूज मार्केटमधली सांगू इच्छितो, जी की खूप जास्त प्रमाणात व्हायरल होतीये. ती न्यूज म्हणजे काय, की ट्रम्प तात्यांनी एक ट्वीट केलेलं आहे. त्या ट्वीटमध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे, की आम्ही आता वॉर शांततेत घेत आहोत. 48 तासाचं जे काही अल्टिमेटम दिलं होतं. सो त्यामधून आम्ही एक गोष्ट निष्कर्ष काढलेला आहे. इराणच्या भरपूर सोर्सेस सोबत, त्यांच्या हायर अथॉरिटी सोबत आमचं चांगलं कन्व्हर्सेशन झालेलं आहे. आणि लवकरात लवकर आम्ही हा वॉर संपवू आणि शांततेची भूमिका घेऊ. ती भूमिका बघता यूएस मार्केट आता चांगले तेजीमध्ये गेलेले आहेत. ग्लोबली बघू शकता तुम्ही जाऊन जर का ग्लोबल मार्केट चेकआउट केले आता सध्याच्या टायमिंगला, तर थोडेफार प्रमाणात त्याचे पडसाद बघायला मिळत आहे, जे काही तात्यांनी आता ट्वीट केलेलं आहे. तर त्याच्या पुढची गोष्ट एक तुम्हाला अशी सांगतो. मला तर वाटत नाहीये, की ही गोष्ट खरी असेल. कारण इराणचे सुद्धा काही सोर्सेस आहेत. त्यांनी काय म्हटलेलं आहे, की आमच्यासोबत यूएसने किंवा अमेरिकेने असं कोणत्याही प्रकारचं कम्युनिकेशन केलेलं नाहीये. कारण कसं आहे, की सगळे लोकं डोनाल्ड ट्रम्प तात्या यांच्या ट्वीटवरती लक्ष ठेवून असतात, की ते काही ट्वीट करतील. ते मार्केट बघत असतं आणि त्याच्यानुसार मार्केटमध्ये उतार-चढाव हे नेहमी येत असतात. सध्या मार्केटमध्ये चर्चेत असणारा आणि टॉपचा इंडिकेटर आहे ताते इंडिकेटर. सो त्याला तुम्हीही फॉलो करू शकता. पण एक चांगला सल्ला देईल, की त्या इंडिकेटरला फॉलो करून तुम्ही नक्की अडकू शकता. कसे अडकू शकता? कारण मागे सुद्धा असंच ट्रॅप केलेलं आहे तुम्हाला. इथे जे काही ही फसवी रॅली आणली मार्केटमध्ये, ही सगळी तात्यांमुळेच आलेली आहे. आणि आता जे मार्केट पडलेलं आहे, ते सुद्धा त्यांच्यामुळेच पडलेलं आहे. काल एका साइडनं ते म्हणतात, की असं आम्ही करू, स्ट्रेट ऑफ हॉर्मोझ उडवून टाकू. इराणने काही इस्रायलचे न्यूक्लिअर प्लांट्सवरती हल्ले केले. सो त्यामुळे आज मार्केट गॅप डाऊनमध्ये ओपन झालं. 23,000चा सपोर्ट तुटला. पण आज जर का ओव्हरऑल मार्केटची मूव्हमेंट बघितली, तर ती कन्फ्युजिंग आहे. इथे लोकं एक कॅन्डल बायरची बनते, एक कॅन्डल सेलरची बनते. नुसती फायटिंग सुरू आहे. एक रॅली तर अपसाइडची आली थोड्याफार प्रमाणात. मग पुन्हा एकदा मार्केटने सेलिंग केली. पुन्हा बायिंग, पुन्हा सेलिंग. काय चाललंय मार्केटमध्ये हे कुणालाच कळत नाही. मी तुम्हाला अगोदरच पण सांगितलं आहे, की मार्केटमध्ये तुम्ही आता सध्या वेट एंड वॉचची भूमिका ठेवा. शांतपणे राहावा. नाहीतर तुम्ही अशा मार्केटमध्ये काय कराल, सगळे पैसे घालवून टाकाल. आणि ज्यावेळेस मार्केट 24,000 च्या वरती निघेल, स्टेबल होईल, त्यावेळेस तुमच्याकडे काहीच नसेल, रिग्रेट करण्याशिवाय. सो माझं म्हणणं काय आहे, पुढे जाऊन पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच तुम्ही जर का काळजी घेतली ना, तर पुढे जाऊन तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. आता थोडंफार चेकआउट करूया आजचा मार्केटचा डेटा कसा आलेला आहे. डेटा आलेला आहे. मी आपल्या एक्सेल शीटमध्ये तो फीड सुद्धा केलेला आहे. आता एकदा चेक करूया, नक्की काय डेटा सांगत आहे आपल्याला. जर का डेटा इथे नीट बघितला, तर इथे एक गोष्ट स्पष्टपणे दिसत आहे. रिटेलरची पोझिशन वाढलेली दिसत आहे नेहमीप्रमाणे. जे काही आपले डी-आय-आयज आहेत, डी-आय-आयज आहेत, त्यांनी पोझिशन ही किंचित वाढवली आहे. थोडंफार प्रमाणात प्रॉफिट बुकिंग केलेली दिसत आहे मध्ये आधी.
आणि त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की जे काही आपले एफ-आय-आयज आहेत, एफ-आय ची पोझिशन रिड्यूस झालेली दिसत आहे मला इथं थोड्या प्रमाणात. कदाचित इंटरनॅशनल मार्केट मधल्या गोष्टी बघून त्यांनी रिड्यूस केली असावी. पण एकदा बघूया प्रो प्लेयर्स काय करतायत. डेटा थोडा लाँग झालेला आहे. नीट फीड झालेलं नाहीये शीटमध्ये. जर का हे आपले बघितले, प्रो प्लेयर्स बघितले तर त्यांनी इथे शॉर्टिंग वाढवलेली आहे. इथे जर का बघितलं, प्रो प्लेयर जास्त बिअरिश गेलेला आहे त्याच कंपेअर टू एफ-आय-आयज. सो एक गोष्ट इथे दिसून येत आहे, की एक चित्र असं मला दिसत आहे. माझ्या ओव्हरऑल सगळा जो काही एक्सपिरियन्स आहे, त्याच्यावरून मला असं काही लक्षात येत आहे, की हे जे काही आता मार्केटमध्ये चालू आहे का नाही, हे सगळं मॅनिप्युलेशन सुरू आहे. हे जे काही आहे ना, हे पॉझिटिव्ह एक त्यांनी ट्वीट केलेलं आहे, त्याच्यामागे सगळं मार्केट पळालेलं आहे. मार्केट पळालेलं आहे, मोठे-मोठे लोकं पळालेले आहेत. पण ही न्यूज कितपत खरी आहे? तात्या हा खूप मोठा जिओपॉलिटिकल गोष्टी त्यांनी घडवून आणलेल्या आहेत. खूप मोठं जिओपॉलिटिक्स मिडल ईस्टमध्ये सुरू आहे. सो हे जे काही ट्वीट आहे, ह्याच्यावरती भरपूर लोकांचा विश्वास नाहीये. त्यातलाच एक मी आहे. आता बघूया काय होतंय ते. कारण आत्ता मार्केट हे सगळे ट्वीटवरती सुरू आहे. तात्याने निगेटिव्ह ट्वीट केलं, मार्केट पडतंय. तात्यानं पॉझिटिव्ह ट्वीट केलं, मार्केट वरती जातंय. तर ह्याचे परिणाम उद्या आपल्या मार्केटमध्ये दिसण्याची शक्यता आहे. आता हा जो काही डेटा आहे, तो एनालिसिस करून तुमच्यासाठी छान असा मेसेज तयार केलेला आहे. एकदम छान पद्धतीने इथे आपण तो बघूया. मेसेज थोड्या वेळाने रीड करा बाकीच्या गोष्टी. उद्याची संभाव्य हालचाल. जर मार्केट 23,000 सपोर्ट झोनवरती होल्ड झालं चुकून, वर गेलं चुकून होल्ड झालंच, सस्टेन झालं तर शॉर्ट कव्हरिंगमुळे अपसाईडचा बाउन्स दिसू शकतो. जर गॅप अपच झालं तर काय सांगता येत नाही. पण कन्फर्म नाहीये. काय होईल काही सांगू शकत नाही. पण जर पुन्हा सेलिंग प्रेशर आलं तर सपोर्ट झोन ब्रेक झाला तर मार्केट डाऊन साईडचं कंटिन्युएशन देऊ शकतं. जसं की आपण गेले काही दिवस डिस्कस करतोय. अपसाईडला क्लिअर जाण्यासाठी 23,400 जसं मगाशी तुम्हाला सांगितलं मी 23,400 23,500 हे रेजिस्टन्स रिक्लाइम होणे खूप जास्त गरजेचं आहे. हे तुम्ही इथे स्पष्टपणे बघू शकता. मी तुम्हाला खूप दिवस झाले हीच गोष्ट सांगतोय. त्याच्यासोबतच एक गोष्ट मी ते स्ट्रिक्टली हायलाइट केलेली आहे. कुठली गोष्ट हायलाइट केलेली आहे एवढी कधी मी करत नाही. तसेच सध्या मार्केटमध्ये न्यूज बेस रिएक्शन येण्याची शक्यता जास्त दिसत आहे. त्यामुळे सडन व्हॉलॅटिलिटी येऊ शकते, सडन शार्प मूव्हज येऊ शकतात. म्हणजे काय? एखाद्या कंडिशनला मार्केट गॅप अप होऊ शकतं. आता आज 23,000 ब्रेक झालाय म्हणून बऱ्याचशा लोकांनी पुट सुद्धा होल्ड केले असतील. पण आता तात्यांच्या ट्वीटमुळे आज ग्लोबल मार्केट जर का पॉझिटिव्ह झालं रात्री, हिरवं झालं कंप्लीटली, तर उद्या निफ्टी जी काही गिफ्ट निफ्टी आहे आपली, त्याच्यावरून आपला ट्रेंड डिसाईड होईल. चुकून जर का गॅप अप झालं तर रिटेलर इथे सुद्धा ट्रॅप होणार आहे. ही जी काही ट्रॅपिंग चालली आहे का नाही, लोक काय करतायत माहितीये का, कॉल पुट ओव्हरनाईट घेऊन जातायत. त्यांना वाटतंय की मार्केट हे आपल्या हिशोबाने चालेल, बट तसं नाहीये आता सध्या. मार्केट आता तर असं वाटत आहे, डेटा हा थोडा इमॅच्युअर दिसत आहे मला. डेटा काय दिसतोय? डेटा इमॅच्युअर दिसतोय. सो याच्यावरनं एक गोष्ट मी सांगू शकतो, ही एवढी मोठी गोष्ट जी काही हायलाइट इथं केलेली आहे ना, ती त्यासाठी केलेली आहे. नंतर पण लोक येऊन माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करतात, की काय नसतंय असं तसं हे ते. एकदा सगळ्या गोष्टी समजून घ्या, तर तुम्हाला मार्केट समजणार आहे. पुढची गोष्ट अशी आहे, की मार्केटचे जे काही न्यूज आहेत, त्या कशा पण येत आहेत. लिटरली तात्या जसा ट्वीट करेल तसं मार्केट तिकडे पळणार आहे. त्यामुळे त्या मार्केटमध्ये पळापळ करून कुठेतरी ठेच लागून पडण्यापेक्षा ना, साईडला कुठेतरी उभे राहावा शांतपणे आणि वेट अँड वॉचची भूमिका ठेवा. अंटिल अँड अनलेस जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी शांत होत नाहीत, एकतर काहीतरी मोठा वॉर सुद्धा होईल किंवा या सगळ्या गोष्टी शांततेत मिटून जातील. दोन्हीपैकी काहीतरी होईल. पण काय होतं माहितीये का, दोन्हीपैकी काय होईल हे मार्केटला माहिती नाहीये. मार्केटला फक्त एवढंच माहितीये, जसे ट्वीट येतील मार्केटमध्ये तसं ते पळणार आहे. इकडून तिकडे. सो या पळापळीच्या गोष्टींमध्ये तुम्ही जाऊ नका. आणि जर गेलात तर तुम्ही सुद्धा काय करणार आहात या सिच्युएशनमध्ये तुमचं सगळं कॅपिटल वाईप आउट करणार आहात. आणि नंतर ज्यावेळेस मार्केट हे स्टेबल होईल, मार्केट ज्यावेळेस खूप छान पद्धतीने रिएक्ट करेल, सगळ्या गोष्टी नॉर्मलाइज होतील, त्यावेळेस तुमच्याकडे पैसे नसणार आहेत ट्रेडिंगसाठी. सो ही गोष्ट एकदा लक्षात ठेवा मार्केटमध्ये. आणि मार्केट हे न्यूज बेस आहे आता. डेटा इमॅच्युअर आहे. डेटा इमॅच्युअर असण्याचं कारण काय आहे? जे काही हीच गोष्ट मी इथं हायलाइट केलेली आहे ना, याच्यामुळे डेटा इमॅच्युअर आलेला आहे. सो हे सुद्धा गोष्टी समजतात आपल्याला. आजचा डेटा इमॅच्युअर आहे. उद्या काहीही होऊ शकतं. म्हणून ही गोष्ट इथे हायलाइट केलेली आहे. उगाच केलेली नाही. प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही अर्थ लपलेला असतो. सगळ्या गोष्टी ओपनली, सगळ्या गोष्टी क्लिअरली बोलता येत नाही. काही बंधन असतात ह्या गोष्टींमध्ये. बट स्टिल तुम्ही ह्या गोष्टी समजून घेऊ शकता. कारण तुम्ही मार्केटमध्ये खूप जास्त हुशार आहात.
सो त्यामुळे तुम्हाला या गोष्टी समजून घेणे फार जास्त गरजेचं पण आहे आणि त्या हुशारीचा फायदा हा चांगल्यासाठीच केला पाहिजे. उगाच ओव्हरनाईट कॉल अँड पुट तुम्ही जर का घेऊन गेलात, मग नंतर मला मेसेजेस येतात लोकांचे, की "सर कॉल होल्ड केलेला आहे, पुढे काय करू?" काहीतरी प्लॅन असेल म्हणून केला असेल ना, काय करू म्हणजे काय? लोकं काय करतात माहिती का? आता लोकं ना मार्केटवर सट्टा खेळायला लागलेत. काय त्यांना माहिती आहे मार्केट एकतर गॅप अप होईल किंवा गॅप डाउन होईल. काहीतरी उद्योग करतायत आणि त्यात पैसे घालून टाकताय. नंतर काय म्हणायचं, शेअर मार्केट म्हणजे फसवेगिरी, ह्यात पैसे बनवतायत. अरे तुम्ही सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा, त्यानंतर तुम्हाला ते समजणार आहे, राइट? सो हे आपल्याला आजचा डेटा सांगत आहे. सो वॉर्निंग समजा ह्या गोष्टीला. डेटा इमॅच्युरिटीची जे काही गोष्टी आहेत, एफ-आयजने सेलिंग कमी केलेली आहे, प्रो प्लेयर्सनी वाढवलेली आहे, रिटेलर तर नेहमीपेक्षा बुलिश झालेला आहे. काय समजत नाही रिटेलर बायिंग करतोय कुठे-कुठे, काय-काय चाललंय त्याचं. जे डी-आय-आयज आहेत, त्यांनी पोझिशन रिड्यूस केलेलं आहे. हे जे काही तुम्हाला डायव्हर्जन्स दिसतंय ना मार्केटचं, इथेच कन्फ्युजन आहे सगळं. आणि या कन्फ्युजनमध्ये काय होईल सांगू शकत नाही. मग असल्या इमॅच्युअर डेटामध्ये सगळ्यात जास्त चालतं काय? हे चालतं. काय चालतं? न्यूज बेस्ड रिएक्शन्स. आता न्यूज तर माझ्या हातात नाहीये. न्यूज आपल्या हातात नाहीये. ते न्यूज ह्या कशाही येऊ शकतात. मार्केट त्यामध्ये पळू शकतं. म्हणून मी मगाशी सुद्धा ग्रुपला एक मेसेज टाकलेला आहे. कुठलीही पॉझिटिव्ह न्यूज आली, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका. कुठलीही निगेटिव्ह न्यूज आली, इमिजिएट पॅनिक करू नका. न्यूट्रल माइंडसेटने, स्टेबल माइंडसेटने सगळ्या गोष्टींकडे पहा. सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तुम्हाला आणि त्यानंतरच मार्केटमध्ये काम करण्याचा प्रयत्न करा. ओके. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नक्की मला कमेंट करून सांगा. अजून काही ॲडिशनल गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतील, त्याच्यावरती व्हिडिओज हवे असतील, त्यासाठी सुद्धा कमेंट करा. काही अडचण नाहीये. सगळ्या गोष्टींमध्ये मी तुम्हाला असिस्ट करण्याचा प्रयत्न हा नेहमी करत असतो. हा प्रयत्न माझा नेहमी असतो. सो चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. थोड्या वेळाने हा जो काही मेसेज आहे तो मी WhatsAppला तुम्हाला सोडून टाकेन. सो नंतर तुम्ही ह्याला शांतपणे रीड करू शकता. ओके. सो ज्या गोष्टी आज सांगितलेल्या आहेत त्या थोड्याफार लक्षात ठेवा. मार्केट हे न्यूज बेस्ड असू शकतं. सो पॅनिक करू नका किंवा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये देखील जाऊ नका. ओके. सर्वांनी आपल्या कॅपिटलला छान पद्धतीने प्रोटेक्ट करा. ओके. चला. थँक यू सो मच.